मी नाही खाणार, तर स्वतःने पण नाही खायला पाहिजे. असं आजोबाजू असं तर तुला तरी चांगलं वाटेल का मी वाटेल खाणार? मला. माझा पार्सल आला रे ये. तर आता बघू शकता, आता इथे ट्रिपल फ्राईड राईस आणि त्यासोबत आलाय सूप मस्त एकदम, हा गरम गरम, आणि दीक्षाची दाल खिचडी. दीक्षा तुला बघून कसं वाटतंय माझं मला खा? आवडते दाल खिचडी. नक्की पक्का 100%? थोडा पण नको तुला? बघ विचार कर, नको मला. लास्ट विचार तुला मी, गोल्डन चान्स. नाही जमणार? नाही पाहिजे? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग गाईज. तर आज आमचा विचार करून करून चालला की काय मागू, काय खायचं, काय जेवण बनवायचं असं. दीक्षांत त्यात आला लगेच 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 काय बोलला ना असा का लगेच लगेच येतो खोकला लगेच. तर असा प्रॉब्लेम झाला आमचा की नॉनव्हेज म्हणजे आम्ही म्हणजे घरी खाऊ शकतो, थोडं थोडं खाऊ शकतो असा. तर डॉक्टरनी बंद केलाय लो बीपी मुळे, सगळ्या गोष्टी मैदा वगैरे सगळ्या अशा गोष्टी बंद करून टाकल्या, बाहेरचा मग खाना बंद करून टाकला. त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम झालाय का आपण मागवला तरी हिच्यासाठी आपल्याला वेगळाच मागवावा लागेल. आणि मला नॉनव्हेज मागवला तरी मी माझी इच्छा आली की चायनीज खावा. मला पण स्ट्रिक्टली बंद केलं चायनीज. असं सांगितलंय का चायनीज चाखायचा पण नाही, वास पण घ्यायचा नाही. मी सांगतो तुला असं सांगितलं मी, तू वास पण घेऊ नको, तू वास पण घेऊ नको. आता बरोबर आहे ना, डॉक्टरनी सांगितलं तर आपण ऐकायला नको का? कसं वाटतं तुला? डॉक्टर असं नाही म्हणजे वास नका घेऊ. वास घ्यायला नाही सांगितलंय. तर मी काय आता विचार करतो की हिला आपण सांगतात काय ते डाळ खिचडी वगैरे मागू, चालेल? हिला आवडते डाळ खिचडी, मला पण आवडते. पर्सनली आम्ही जेव्हा जातो रोलेक्स मध्ये तेव्हा खातो, चांगले असते. पहिला जवळ मागवतो का हिला लागली भूक, तर येईल लवकरच. आणि मी मागवतो मग आज माझ्यासाठी मुद्दाम मला ट्रिपल खायला लावलंय. ट्रिपल राईस. आज माझी इच्छा आली का तुला राईस आणि थोडा सूप असा ना. बघितलं? पण हिला मला थोडा लांब बसायला लागेल कारण हिला वास पण द्यायचा नाही ना. मी नाही खाणार, तर स्वतःने पण नाही खायला पाहिजे. असं आजोबाजू असं तर तुला तरी चांगलं वाटेल का मी खाणार वाटेल नाही? मला. मी खाणार नाही, मी खाणार नाही आणि हिला चांगलं वाटेल का? असं कसं बरं वाटेल ना. मला नाही. आणि आज इच्छा झाली अचानक अशी, आणि थोडासा पाण्यामुळे याच्यामुळे मग संध्याकाळी पाणी येतो, त्यामुळे धावपल करून ना मग एकदम थकून जातो आपण. हा थकतो ना आपण. मी बोललो की घरी खिचडी बनवू आपण, तर घरची मला नाही बोलतो, नाही व्यवस्थित होत घरची खिचडी. तर ठीक आहे मग, आता मग हिला आपण दाल खिचडी मागू. दाल खिचडी चालेल, मी आनंदाने खाईन, मला आवडतं. अरे बा, मला तो हात टाकला असतं बघा, मी व्हिडिओ चालू ठेवेल, लक्षात ठेव. अजिबात नाही देणार मी. गोळ्या पण चालू आहे, त्या डॉक्टरनी बंद सांगितलंय. मैदाने वाईट म्हणजे असं आंबवलेले पदार्थ पण सांगितलेले, प्लस चायनीज तर सांगितलंय बिलकुल नाही. सुकी मच्छी पण बंद. सुकी मच्छी पण बंद, गरम असे पदार्थ सगळं बंद करून टाकलाय. त्याच्यामुळे दीक्षाला खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आणि मला एवढा आनंद वाटतं की असं त्या दिवशी आम्ही कल्याणला तेव्हा हिला मंचुरियन पण खायला, मंचुरियन म्हणजे फेवरेट, हा तेव्हा पण विचारला खायला भेटलंय. अरे नको रे, असा प्रसंग कोणावर नको यायला, नाही का? ठीक आहे, तर आपण ऑर्डर करू पटकन. तर ऑर्डर आल्यानंतर मग आपण जरा दाखवू कसं आपण दाखवून असं खाऊ असा किंवा मस्त असं ना, म्हणजे आपण असं स्ट्रिक्ट आपण फॉलो करू, दाखवू असं समोर आपण ठेवू, आपण असं खाऊन द्यायचं नाही आपण, नाही का? बरोबर ना? चला आता मजा येणार आहे आज, जा मजा खाताना मजा येणार आहे. चला ऑर्डर करतो पटकन, टायमावर यायला पाहिजे ना. 8 वाजून गेलेत ना. वाजून गेल्या. हा मग चला मी घेतो लगेच आता पटकन. मनीष दीक्षाची दाल खिचडी आलेली इथे. हे घ्या मॅडम. हा तर दीक्षाचा आता पार्सल आला आहे दाल खिचडी, आणि माझ्या पार्सलला खूप टाइम लागणार आहे अजून, म्हणजे जवळजवळ मला वाटते आणखी 30 मिनिटं तरी लागतील, कारण ते ऑनलाईन दाखवते अजून की प्रिपरेशनच चालू आहे म्हणून, आणि लांबून पण येणार आहे ना म्हणून. तर आता दीक्षाला बोललो थांब, म्हणजे मी खाते. कशाला खाते? समोर बसून आपण खाऊ ना, नाही का? जळवाय मला जळवायला मजा आली ना. जळवायला मजा आली.
नाही का? न? तर चपाती एवढी भूक लागली तिला तर राहिलेली चपाती खायला लावली आता. असं असतं बघितलं बघितलं. तर जेव्हा माझं येईल ना ट्रिपल राईस आणि त्यात सूप असेल आणि वर ऑमलेट असेल चालेल मला हा? नाही काही. चालेल ना? कसं वाटेल तुला समोरासमोर? मी डाळ खिचडीमध्ये खुश आहे. नक्की आतून बोलते का समोर? आतून. हो हो समजेल, आल्यावर समजेल. हा चालेल. आता माझी वाट बघू आपण पार्सलची. येईल थोड्या वेळात, मग आपण बसू आणि मग समोरासमोर आपण लाईव्ह दाखवू कसं आहे कसं असतं ते. ठीक आहे. तर काही आता कोणत्याही क्षणाला माझा पार्सल निघू शकतो. आणि दीक्षाच्या मला धगधग निर्माण झाली का काय देतो का नाही एक घास तरी एक घास तरी देतो का नाही मला असं तिला वाटतंय. वाटतं ना? खाणार आहे मी एक नाही 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 तू मगाशी काय बोललीस? मी कंट्रोल केलाय कंट्रोल. खाणारच आहे. नाही कोणत्याही अजिबात परिस्थितीत. नाही नाही अजिबात नाही. हा मी अजिबात देणार नाही. मी माझ्या मनावर कंट्रोल करणार आहे कारण डॉक्टरने सांगितलं बंद तर बंद. थोडं लाड द्यायची गरज नाही तुला. ठीक आहे लाड द्यायची गरज नाही. तू तुझी डाल खिचडी का? डाल खिचडी घेऊन बसलेली मॅडम. हा आला? येईल आता येईल. फायनली माझा पार्सल आलेला आहे. माझा पार्सल आला रे ये माझा पार्सल आला रे. बघ 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 ना एकदा बघ ना मग. चला आता खायला बसू आपण. चला आता आम्ही खायला बसतो. म्हणजे ज्याचं जे आहे व्हेज काढणार आहे. हा तुझं जर तू व्हेज काढ, ज्याचं माझा मी नॉनव्हेज काढतो नाही का. अरे हा बघा आणि दीक्षाची दाल खिचडी. थंड झाली माहितीये. काय नाही एवढी काय नाही थंड झाली लगे झाली थंड. ह बघू. वाव दाल खिचडी. थांब छान आहे, फोटो घ्यायला लागेल. आणि माझं इकडे काय बघू आपण. ट्रिपल फ्राईड राईसचा सूप. भारी पिशवीत दिला. भारी पिशवीत. ए डाग लागला का? याच्यावर ठेवतो पिशवीवर. आणि याच्यामध्ये आहे फ्राईड राईस. ट्रिपल फ्राईड राईस. मध्ये ओतून घेते ना. हां ठीक आहे 1 मिनिट. तर आता बघू शकता आता इथे ट्रिपल फ्राईड राईस आणि त्यासोबत आलाय सूप मस्त एकदम. हा गरम गरम आणि दीक्षाची दाल खिचडी. दीक्षा तुला बघून कसं वाटतंय माझं खा आवडते डाळ खिचडी. माझं खाणं बघून तुला कसं वाटतंय? काहीच नाही वाटत मला. नक्की पक्का 100%. थोडा पण नको तुला? बघ विचार कर. नको मला. लास्ट विचार तुला मी. गोल्डन चान्स. नाही जमणार? नाही पाहिजे? ठीक आहे नो प्रॉब्लेम. जर तुम्ही हात घातला मध्ये तर लक्षात ठेवा. गाईज मी थोडा आता खाऊन बघतो. थोडंसं खाऊन बघूया आपण आता. फ्राईड राईस. डाळ खिचडीची सर नाही येणार माहितीये कशाला. इकडे बघ ना. खरंच. वा चटणी होती का? नाही. गाढवला. मॅडम डाळ खिचडी घालवली चक्क. आणि एवढा सूप मी कसं एकटा खाणार नाही का? मला बरं नाही वाटत आहे. खायलाच लागेल. एकटा सूप मी कसं मी एवढं खाणार. आणि एवढा फ्राईड राईस पण मी कसं खाणार एवढा. शी बाबा खावंच लागणार. काय करणार आता खायलाच लागेल. ऑप्शन नाही. सूप जरासा आपण चाकून बघू. सूप पण भारी दिसतो बघ. एक नंबर दिसतो सूप. हा सिरियसली मस्त आहे. अरे कलर पाहिजे ना. डाग अच्छे होते माहिती आहे ना. आणि सूप जरा चाकून बघते. वा नकोय मला. काय वाटतं तुम्हाला द्यायला पाहिजे? थोडासा चाकण्यापुरती देतो. चला ठीक आहे. नको मला. घे घे घे. नाही अरे खाणार. घे घे. अरे घे अरे घे चल घे. घे आता सिरियसली बोलतो मी. प्रेमाने बोलतो. घे औषध घे. खोकल्याचं आहे. कसा वाटला? नाहीच राईस पाहिजे. जाऊ दे चला. प्रेम आहे शेवटी. काय करणार नाही का. देतो जरा असं सांगते. नाही तर ते माझ्या पोटात दुखल. दुसरं काय नाही. दुसरं काय नाही. माझ्या पोटात दुखल. घे घे बाबा घे घे.
दादा चला बारीक पोर आहे, काय करणार त्याला आता. तुम्हाला माहित नाही नंतर रात्री उठून उठून रडेल, भरोसा नाही. मस्त वाटला, पण जरा माझी इच्छा झालेली आज म्हणून जरा मी मागवला. आणि दीक्षाला बंद केलं म्हणून ते दाल खिचडी मागवले. नाही तर आमचा एका मिनिट झाला असता. पण आता ठीक आहे ना, नाही प्रॉब्लेम ना. काय खाशील ना दाल खिचडी? दाल खिचडी चांगली आहे, चांगली आहे बघ. मस्त आहे. मटार पण आहे, त्यात कांदा आहे, त्यात भात आहे. आणि इकडे माझा फ्राईड राईस आहे विथ ऑमलेट. आणि इथे मस्त असं सूप. माझी खूप दिवसापासून इच्छा होती सूप पिण्याची, आणि आज ती पुरी होते. आणि मी एकटा खाणार. थोडं थोडं मध्ये जर वाटलं तर बघू, थोडा थोडा देऊ. पण डॉक्टरने स्ट्रिक्टली बंद केलं कारण आहे त्याला परीक्षी म्हणून. तर म्हणून मी तिच्या डिमध्ये आज ठेवलं. चला मग आता आम्ही खाऊन घेतो, नंतर बोलू नाही का? ठीक आहे, ठीक आहे, ओके. मजा येते दाखवून दाखवून खायला ना, लय मजा येते. काय नाही. तर फायनली आता म्हणजे माझा एवढाच खाऊन झालाय आणि माझी कॅपॅसिटी संपलेली आहे. तरी मी एक्स्ट्राच खाल्लाय ॲक्च्युली. दीक्षाने तिला संपवलाय. माझ्या तोंडाकडे बघून बघून माझी इच्छाच मरून टाकते. हा, तरी 2 घास खाल्ले तिने. खाल्ले ना, आवडला. माझी दाल खिचडी मस्त होते. मी बघितलं माहिती, म्हणून मी देत नव्हतो. मग नाव ठेवलंच नाव, मला माहित आहे ना. पण चांगला होता, मस्त. आणि सूप पण मस्त होता. अजून आहे बाकी. आता इच्छा नाही, माहिती, जरा पण इच्छा नाही. असं वाटतं कोल्ड्रिंक जराशी असते ना. पाहिजे कोल्ड्रिंक? जिरा कोल्ड्रिंक पण बंद आहे, पण ठीक आहे, आपण पिऊ शकतो, असं काय नाही. हो, एक काम करतो मी आता, हे आवरून घेतो. आता काय एवढा राईस उरलाय तो टाकून द्यायला लागेल ऑफकोर्स, कारण उद्यापर्यंत आम्ही ठेवत नाही अशी गोष्ट. आणि दीक्षाने तिची पूर्ण खिचडी खाल्ली. ऍक्च्युली आम्हाला एवढा ट्रिपल फ्राईड राईस ना दोघांना इनफ होतो. दोघं आम्ही खाऊ शकतो. हे दीक्षाच्या वाटण्यात बरोबर राहून गेलाय. त्याच्यामुळे माझी आता काही हिंमत नाही, माझी हिंमत पूर्ण खचून गेलेली आहे. आता मी हार मानलेली, मी नाही खाऊ शकत. मी तुला सोडून खाल्लं त्याच्याबद्दल खूप खूप मी दिलगिरी व्यक्त करतो. मला खूप वाईट वाटतं की दीक्षाला सोडून खाल्लंय. असं एकदा पण झालेलं नाही का आम्ही अशी कोणती गोष्ट एक प्लेट मध्ये खाल्लेली नाही ना, वेगळे असं खाल्लेलं नाही अजूनपर्यंत नाही. आम्ही जे असेल ते आम्ही एकच प्लेट मध्ये खातो. कुठे बाहेर गेल्यावर तेव्हा पण आम्ही ते तसंच करतो. तर आज मला माझ्या मनावर दगड ठेवून असे करायला लागले कृत्य मला असं ते माझ्या ठीक आहे, असू दे. आता काय मजा आली, पण घाम फुटला गेला. ठीक आहे, चला मग सूप आणि ते राईस पण जास्त होते एका माणसाला. हा, चला मग आता हा व्हिडिओ आपण इथं एंड करू. तुम्ही सबस्क्राईब करा जरा पण विसरू नका. आपल्या व्हिडिओच्या खाली व्हाईट बटन आहे, सबस्क्राईब तो नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. अशीच मजा मस्ती करत राहू. हा, चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. तोपर्यंत बाय बाय.